आणि आता पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। मुंबई महापालिकेमधील युतीबाबत माहितीची वर्षावर बैठक। उपमुख्यमंत्री शिंदे, उदय सामंत बैठकीला उपस्थित होते। भाजपकडून रवींद्र चव्हाण, अमित साटम, शेलार, उदय सामंत, राहुल शेवाळे उपस्थित होते। मुंबईसह इतर महापालिकांबाबतही चर्चा। महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात। जवळपास 180 जागांवर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत। 30 ते 40 जागांवर तोडगा बाकी, सूत्रांची माहिती। भाजपवर वैयक्तिक टीका नाही, पण काही लोकांमुळे नारायण राणेंना साईड ट्रॅक केलं गेलं, ते कसं खपवून घेणार, निलेश राणेंचा आरोप। नारायण राणेंनी भाजपचा प्रचार केला असता तर यश मिळालं असतं, मालवणमधल्या निकालावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। पक्षाच्या, माझ्या, नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात। पण आता ती वेळ आली आहे। 16 जानेवारीनंतर निलेश राणेंचा बोलवता तरी कोण होता हे सांगणार। निवडणुकीमधील पैसे कुणाला पुरवले, कुणाला धमक्या दिल्या हे सांगणार। भाजपवरील डाग पुसून काढणार, निलेश राणेंचं वक्तव्य। महायुती का झाली नाही याचा निलेश राणेंनी विचार करावा, नितेश राणेंचा सवाल। उभाटासोबत न जाण्याचं नारायण राणेंनी सांगितलं होतं, नितेश राणेंची निलेश राणेंवर टीका। मला ताकदीची गरज नाही, ताकद नसतानाही मी कामं करतो, नाराज असलेल्या मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। तर महापालिका निवडणुका झाल्यावर मी राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, मुनगंटीवारांची माहिती। मुनगंटीवारांचं वक्तव्य म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे। अनेक ठिकाणी मंत्रिपद असलेल्या जिल्ह्यामध्ये देखील भाजपच्या उमेदवारांचा पराभव झालाय। मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर किशोर जोरगेवारांची प्रतिक्रिया। मुनगंटीवार भावनिक होऊन बोलले, केंद्रातील आणि राज्यामधले नेते मुनगंटीवारांच्या पाठीशी। बावनकुळेंची प्रतिक्रिया। चंद्रपूरच्या निकालानंतर आम्हाला आत्मचिंतनाची गरज असल्याचं वक्तव्य। मुनगंटीवारांवर बोलताना वडेट्टीवारांनीही पक्षातील नाराजी बोलून दाखवली। मला काँग्रेस पक्षानं फार काही दिलं नाही, अनेक वर्षांपासून पक्षामध्ये काम करणाऱ्यांना मानसन्मान मिळावा। मुनगंटीवारांच्या भूमिकेशी मी सहमत, वडेट्टीवारांचं वक्तव्य। वसई विरार पालिका निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार। उद्या संध्याकाळपर्यंत आमची युती फायनल होईल, आमदार राजन नाईक यांची माहिती। चंद्रपूर काँग्रेसकडून महापालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू। प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवारांकडून मुलाखती। नगरपालिकेच्या विजयानंतर वडेट्टीवारांनी विशेष लक्ष घातलं। पुण्यामध्ये मनपा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग। काँग्रेसचे उपाध्यक्ष मुख्तार शेख आणि पुत्र बिकार अहमद शेख यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा भाजपवर पलटवार। माजी नगरसेवक संदीप वाघेरेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। संजोग वाघेरे भाजपमध्ये आल्यानं संदीप वाघेरेंची भाजपला सोडचिठ्ठी। पालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपनं वेग वाढवला। मुंबईमध्ये भाजप पक्षाचा घरोघरी प्रचार सुरू करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश। भाजपच्या 27 वेगवेगळ्या समित्या प्रचार आणि सभांचं नियोजन करणार। नांदेड महानगरपालिकेसाठी भाजप शिवसेना युतीचा प्रस्ताव दिला, युती झाली नाही तर स्वतंत्र लढू। राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मित्रपक्षाला इशारा। पुण्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतो का, यावर सतेज पाटलांची अजित पवारांसोबत फोनवरून चर्चा, सूत्रांची माहिती। नागपुरात स्वबळावर लढण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी। वरिष्ठ नेते माहितीमध्ये लढण्यास आग्रही। कार्यकर्त्यांची फडणवीस, गडकरी आणि बावनकुळेंच्या समोर मागणी। दरम्यान फडणवीस आणि गडकरींची काल उमेदवारीबाबत बैठकीमध्ये चर्चा। नाशिक महानगरपालिका ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार, लवकरच युतीची घोषणा होणार। मनसे कार्यालयामध्ये मनसे पदाधिकारी आणि ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा। महानगरपालिकेच्या जागावाटपासंदर्भात बैठक। पुणे मनपासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवारही घड्याळ चिन्हावरच निवडणुका लढवणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्ता धनकवडेंचा दावा, तर आमच्या पक्षाचे उमेदवार तुतारी चिन्हावरच निवडणूक लढवणार, प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया। सोलापूरमधील नगर परिषदेच्या पराभवाला चंद्रकांत खैरे, अनिल कोकिळ जबाबदार। दोघांना पदमुक्त करण्याची जिल्हाप्रमुख अजय दासरींची मागणी। जिल्हाप्रमुखाच्या आरोपामुळे ठाकरेंच्या सेनेतील वाद चव्हाट्यावर। भोकरदनमध्ये सुपडा साफ केला, सत्तारांचा दानवेंवर निशाणा। स्वतःच्या गावाची खुर्ची वाचू न शकलेले सिल्लोडचा विचार करत होते। निकालानंतर सत्तारांचा रावसाहेब दानवेंवर निशाणा, तर सत्तार विधानसभेत पडता पडता वाचले। दानवेंचा सत्तारांवर पलटवार। सत्तार किती बोंबलले तरी माझं एकही मत कमी होत नाही। सिल्लोड मतदारसंघात बोगस मतदार नोंदवले गेलेत, रावसाहेब दानवेंचा आरोप। सिल्लोड शहराला सत्तारांनी पाकिस्तानचं स्वरूप दिल्याचाही दानवेंचा आरोप। लक्ष्मण हाकेंना कालचा गुलाल दाखवायचा आहे ना, आमदार विजयसिंह पंडित यांचा लक्ष्मण हाकेंवर निशाणा। लक्ष्मण हाके चिल्लर माणूस, त्या माणसावर मी यापुढे बोलणार नाही, विजयसिंह पंडित यांची प्रतिक्रिया। क्षीरसागर म्हणजे आपल्या सोयीनं विचारधारा बदलणारा माणूस आहे।
गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांची योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका. बीडचे मतदार यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाहीत, विजयसिंह पंडित यांची प्रतिक्रिया. अकोल्यामध्ये तेल्हारा नगर परिषदेच्या उमेदवार शिवानी थाटेंची पोलिसात तक्रार. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याचा संशय. 141 मतांनी पराभव होईल असा अज्ञातानं व्हॉट्सअपवरून संदेश पाठवल्याचा आरोप. शिवानी थाटे ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवार होत्या. इंदापूर नगर परिषदेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा. अजित पवारांच्या हस्ते इंदापूरचे नवनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार. 20 वर्षांनंतर राष्ट्रवादीची इंदापूर नगर परिषदेवर सत्ता. मंत्री भरणेंची प्रतिक्रिया. अमरावतीच्या चांदूर बाजार नगर परिषदेवर बच्चू कडूंच्या प्रहारची सत्ता. विजयानंतर कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंची घोड्यावरून मिरवणूक काढली. नगराध्यक्षपदासह प्रहारचे 13 नगरसेवक विजयी झालेत. सिंधुदुर्गच्या कणकवली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा संदेश पारकर यांनी पदभार स्वीकारला. नगरपंचायतीमध्ये संदेश पारकर यांचं जल्लोषात स्वागत. 17 वर्षांनंतर संदेश पारकर यांची नगराध्यक्ष म्हणून एंट्री. अशोक चव्हाण गल्लीबोळामध्ये फिरले. लोकांनी त्यांना चपराक दिली. नगर परिषद निवडणुकीवरून आमदार प्रताप पाटील चिखलीकरांची टीका. नांदेड महापालिकेसाठी भाजप सेनेसोबत युती झाली नाही तर स्वतंत्र लढू. चिखलीकरांचा मित्रपक्षांना इशारा. सांगोला नगर परिषद निवडणुकीमध्ये शहाजी बापूंनी भाजपला सोबत घेतलं नाही. नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शहाजी बापूंची प्रतिक्रिया. तर नरेटिव्ह सेट करायला बापू यशस्वी झाले, भाजपवाले झाले नाहीत. जयकुमार गोरेंची टीका. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर रशीद मामूंचा काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मात्र रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून अंतर्गत वाद. मुलाखतीच्या वेळेला चंद्रकांत खैरे आणि रशीद मामूंमध्ये तू मेमे. दरम्यान खैरेंची नाराजी दूर करू. रशीद मामूंची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडमधील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरेंचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये संदीप वाघेरेंचा पक्षप्रवेश. दुर्बीण आणा आणि गोगावलेंनी केलेला विकास दाखवा. महाडमधल्या विकासावरून तटकरेंनी केलेल्या वक्तव्याला उदय सामंतांचं उत्तर. विकास पाहताना समोरच्यानं डोळसपणे पाहावं. उदय सामंतांची टीका. गोंदियामध्ये खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आयोजित केलेल्या हनुमान कथेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. कलियुगामध्ये इतके पाप आहेत की आमचा आवाज ईश्वरापर्यंत पोहोचत नाही, म्हणून गुरुदेव आपला आवाज ईश्वरापर्यंत पोहोचवतायत. कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. नागपूरमध्ये ई रिक्षातून नायलॉन मांजाची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांकडून अटक. नायलॉन मांजाच्या 120 चक्र्यासह ई रिक्षा जप्त. 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून हायकोर्टाचं पालिका आयुक्तांना समन्स. मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळल्यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवरून मुंबई हायकोर्टाचं समन्स. आयुक्त भूषण गगराणीसह प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या सचिवांना सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश. कल्याणमध्ये टिटवाळ्यामध्ये गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून राडा. 2 गटामध्ये झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये. व्हिडिओ व्हायरल. दोन्ही गटातील 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या सारसबागेमधील सिद्धिविनायक गणपतीला थंडीपासून संरक्षणाकरता श्वेटर आणि कानटोपी परिधान. गणपतीला हिवाळ्यामध्ये श्वेटर आणि कानटोपी परिधान करण्याची गेली अनेक वर्षांपासूनची परंपरा. बीडच्या आष्टीमधील धामणगावच्या बाजारपेठेचे आमदार सुरेश धस यांच्या शुभ हस्ते उद्घाटन. पहिल्याच दिवशी 200 टन कांद्याची आवक. उपबाजार समिती सुरू झाल्यानं धामणगाव परिसरातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक. नागपुरातील व्हेरायटी चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी. जय श्रीरामच्या घोषणा देत आंदोलन.